सखी सावली काव्यांजली। तू इथे? चक्क काव्या प्रभुदेसाई आज इकडे कशा काय वाट चुकल्या? काय झालं? तुझ्या बहिणीला चांगला मुलगा नाहीच मिळाला वाटतं। शेवटी मी म्हणाले तेच खरं ठरलं। त्या दिवशी अंजलीला बघायला तुमच्या घरी आलो असताना तू आमचा अपमान केलास, तेव्हा मी काय बोलले होते आठवतंय? तू माझ्या मुलाला नकार दिलास, दारात आलेले सुख लाथाडलेस। तुझी ही सुमा रूपा गुणाची बहीण जन्मभर बिन लग्नाची घरात पडून राहील, तेव्हा पस्तावशील। पस्तावतेस ना आता? आता आली आहेस ना नाक घासत माझ्या बहिणीला सून करून घ्या म्हणून हातापाया पडायला? अजिबात नाही। आजही तुम्ही त्या दिवशी सारखाच चुकीचाच विचार करताय। मी चुकीचा विचार करते? हो, तुमच्या हातापाया पडाव्या लागतील एवढी वाईट वेळ आमच्यावर आलेली नाही, आणि तीही येणारही नाही। माझ्या लाडूचं लग्न तुमच्या मुलाशी। वाट बघत बसा। वाट तुम्हाला बघत बसावी लागणार आहे। तुझ्या बहिणीचं लग्न कधी होतंय याची, आणि वाट जास्तच वेळ बघावी लागणार आहे। आणि कितीही वाट बघितली तरी तिचं लग्न होणार नाही। का? कोण अडवणार आहे आम्हाला? माझा मुलगा नितीन। नितीन तिचं लग्न होऊ देणार नाही। काय करणार आहे तो? तो काय करू शकेल याचा अंदाज अजून नाही आला तुला? त्याने व्हायरल केलेला व्हिडिओ पाहिला नाहीस तू? तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो? मुलांनी असा हा निर्लज्जपणा केलाय, त्याला दोन थोबाडीत द्यायच्या सोडून तुम्ही त्याचंच कौतुक सांगताय? अहो, एक स्त्री आहात ना, आई आहात, हे असं वागणं शोभतं का तुम्हाला? का शोभत नाहीये? काय चुकतंय माझं? आणि माझा मुलगा तरी काय चुकीचं वागतोय? फक्त मागणीच घातली ना तुझ्या बहिणीला? तो हे सगळं उगाच करणार आहे का? हो, तो उगाच त्रास देतोय माझ्या बहिणीला। लाडूची काहीच चूक नाहीये या सगळ्यात। असं तुला वाटतंय? म्हणजे म्हणायचं काय तुम्हाला? टाळी एका हाताने वाजत नाही। तिनंच माझ्या मुलाला। तोंड सांभाळून बोला। माझ्या बहिणीबद्दल मी वाटेल ते बोललेलं ऐकून घेणार नाही। ए, आवाज खाली। माझ्या घरात उभी राहून माझ्यावरच आवाज करतेस? मी दोघी बहिणी माजोरड्या आहात। तिनं माझ्या मुलाचा अपमान केला, तू माझा अपमान करतेस। तुला माफी मागावी लागेल। काय म्हणाला? चूक तुमच्या मुलांनी करायची, तुम्ही त्याला पाठीशी घालायचं आणि आम्ही माफी मागायची। मी माफी मागणार नाही। तुझं प्रेस्टीज, माझं प्रेस्टीज, तुमची परिस्थिती, आमची परिस्थिती कशाचाही विचार न करता इथे आलीस, वर माझ्यावर ओरडतेस? तुला माफी मागावीच लागेल। माफी माग। मी सांगितलं ना, मी माफी मागणार नाही। तुला माफी मागावी लागेल। आईचा फोनच लागत नाहीये, स्विच ऑफ येतोय। कुठे गेली ही? व्हॉट इज दिस? वंदनाताई काही उद्याच एंगेजमेंट करायचं म्हणतात की काय? अगं वंदनाताई आज अशा का वागल्या हेच मला समजत नाहीये।
म्हणजे खरं तर त्यांनी इथे येऊन शांतपणे चर्चा करून एकमेकांशी बोलून सगळं ठरवायला हवं होतं. परस्पर सगळ्या ठरवून आल्या आणि प्रीतमला म्हणाला की साखरपुड्याला तयार हो, नाहीतर निकिताला विसरून जा. याला काय अर्थ आहे? दादा, आय अंडरस्टँड. वंदनाताईंचं हे वागणं जरा खटकण्यासारखंच आहे, पण इट्स ओके. म्हणजे तुम्ही सगळं एवढी टेन्शन का घेताय? हे बघ, एंगेजमेंट आज नाही तर उद्या करायचीच आहे ना. मग ती जेवढ्या लवकर होईल तेवढं बरंच आहे ना आपल्यासाठी. आणि तसंही दादा, त्यांनी ऑलरेडी सगळे डाऊट्स क्लिअर करून घेतलेत ना. मग का टेन्शन घेतोयस तू? अगं, मीच मधुराला म्हटलं आपण हे सगळे लवकरात लवकर उरकूया म्हणून. पण एवढी घाई करायची काय गरज आहे? अगं, आम्हालाच हे डायजेस्ट होत नाही तर मधुराला कसं होईल? ती नाही होणार तयार या सगळ्याला. मला त्याचीच काळजी वाटते. पहिलं हे सगळं कळल्यावर ती कशी रिॲक्ट होती. तिचा फोनही स्विच ऑफ लागतोय. ऑनेस्टली स्पीकिंग, मला अजिबात वाटत नाहीये की घाई होतीये. आता असं कसं म्हणतेस तू? प्रीतमचं लग्न म्हणजे आमच्या आयुष्यातली खूप मोठी गोष्ट आहे. आणि मधुराच्या तर अगं हो, तुझ्या आहेच, पण मधुराच्या तर जास्तच आहे ना. तिला ही सगळी प्रोसेस एन्जॉय करायची आहे. त्यातून साखरपुड्याचा इव्हेंट म्हणजे खूप महत्वाचा इव्हेंट असतो. तो असा घाईघाईत कसं उरकणार? तिला मान्यच होणार नाही. आणि वंदनाताईंनी ही अशी अट ठेवली आहे, त्यामुळे ती नकारच देईल. ती उद्या साखरपुड्याला तयार नाही होणार. प्रीतम, मी काय म्हंटल ते ऐकायला ना आलं तुला? तुला माफी मागावी लागेल आणि तुझ्या बहिणीचं लग्न माझ्याशी करून द्यावं लागेल. तुझ्याशी. सोन्यासारखी बहीण आहे माझी, आणि तिचं लग्न मी तुझ्यासारख्या मुलाशी लावून देईन असं वाटलंच कसं तुला? का? काय कमी आहे माझ्यात? तुझ्या बहिणीपेक्षा, रादर तुमच्या फॅमिलीपेक्षा सुपिरियर आहे मी. हँडसम आहे, श्रीमंत आहे, मोठा बिझनेस आहे आमचा. घर बघतेस ना आमचं? बंगल्यात येताना ज्या मोठ्या आणि आलिशान गाड्या होत्या ना, त्या आमच्याच आहेत. माझ्याशी लग्न झाल्यावर श्रीमंतीत लोळेल तुझी बहीण. आणि आणखीन एक गोष्ट, तुझ्या बहिणीला लग्नासाठी मी प्रपोज केलाय. हे तुझ्या बहिणीचं नशीब आहे. माझ्यासारखा श्रीमंत आणि आदर्श मुलगा तुझ्या बहिणीला मिळणं शक्यच नाही. श्रीमंत आणि आदर्श? मला तर तू नाकर्ता आणि गरीब वाटतोस. गरीब? आणि मी? हो, तूच. कारण श्रीमंती पैशाची नाही, मनाची असते. माणूस आपल्या विचारांनी, आपल्या वागण्याने आदर्श ठरतो. पण तुला तर फक्त गुंडगिरी आणि मवालीपणाच येतोय. माझी बहीण विचारांनी, वागणुकीने गडगंज श्रीमंत आहे. तिला तुझ्या या बाप कमाईच्या श्रीमंतीची अजिबात गरज नाहीये. तेव्हा तिच्याबरोबर लग्न होईल ही स्वप्न बघणं सोडून दे. आणि तिला त्रास देण्यासाठी, तिची बदनामी होण्यासाठी जो काही व्हिडिओ बनवलास ना, तो आत्ताच्या आत्ता डिलीट कर. इथून पुढे कुणालाही तो व्हिडिओ जाता कामा नये, हेच सांगायला आली आहे मी इथे. नाही डिलीट केला. आणि जर तो अजून व्हायरल केला तर काय करणार आहेस तू? तर माझ्यासारखी वाईट दुसरी कोणी नसेल. मी माझ्या लाडूसाठी काहीही करू शकते. असं? मग ठीक आहे, तू तुझ्या बहिणीसाठी वाटेल तर कर. आणि आता मी काय करू शकतो ना, हे तुला दाखवतो मी. काय करणार आहेस तू? असं अचानक जीव घाबरा झाल्यासारखं का होत आहे? कशातच लक्ष लागत नाहीये. असं अचानक का होत आहे मला? प्रपोज करताना जो व्हिडिओ व्हायरल केला होता ना, त्यात इतकं काही नव्हतं. पण
आता हा व्हिडिओ जर मी व्हायरल केला तर तुझ्या बहिणीचं काय होईल याचा विचार तू कर. काहीतरी वाईट घडण्याची चाहूल तर नाहीये ना ही? बोल आता, लग्न लावून देतेस की हा व्हिडिओ व्हायरल करू? एक बटन क्लिक केलं ना की तुझ्या बहिणीचं आयुष्य फिनिश. करू क्लिक? करू 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 नाही. मग सेंड करू? थँक्यू सो मच आई. मला वाटलंच नव्हतं की इतक्या लवकर तयार होशील. ऍक्च्युली हे सगळं किती किती घाईत घडत आहे ना. बरं मधुरा, तुझा फोन कुठे आहे? तो कधीपासून ट्राय करत होता, लागतच नाहीये. हां, आणि मेन म्हणजे आम्ही फोन करत होतो कारण वंदना आंटीनी ही जी विचित्र अट ठेवली होती त्याला तू कशी रिॲक्ट होशील, काय बोलशील, आम्हाला काहीच कळत नव्हतं. आम्हाला वाटलं होतं तू चिडशील आणि तू उलटच रिॲक्ट झालीस. अरे राजा, मी कशाला चिडे ना. माझ्या मुलाच्या आयुष्यातला सगळ्यात जास्त आनंदाचा काळ सुरू होत आहे. मी कशाला अपसेट होईन? तुझ्या खुशीतच माझी खुशी रे. आज सूर्य पश्चिमेला उगवलाय की काय? वहिनी अशी लगेच कशा तयार झाली या दोघांच्या साखरपुड्यासाठी? नक्कीच हिच्या डोक्यात काहीतरी चाललंय. समजून घ्यायला हवा. त्याची काही गरज नाही. व्हॉट? अरे म्हणजे एवढं आश्चर्य वाटायची काही गरज नाहीये. मी गुरुजींकडे गेले होते आणि त्यांनी सांगितलं की उद्याचा मुहूर्त खूप चांगला आहे. मी येऊन तुम्हा सगळ्यांना ही बातमी देणारच होते, तर तुमच्याकडनंच ऐकायला मिळालं. सोन्याहून पिवळं. थँक्यू सो मच आई, यू आर द ग्रेटेस्ट. बरं, मी ही गुड न्यूज निकिताला देऊन येतो. आलोच. मधुरा, तू वंदना त्यांची बोलून घे ना. खरं तर आज तुम्ही भेटला असतात आणि समोरासमोर बोलणी झाली असती तर बरं झालं असतं. बट इट्स ओके. तू त्यांच्याशी प्लीज बोलून घे, म्हणजे आपण मीनाक्षी त्यांना निमंत्रण देऊ. आम्ही जरा पुढच्या तयारीला लागतो. चल. ताईशी बोलण्याचं दिव्य पार पाडावं लागेल याचा विचार केलाच नव्हता मी. हे सगळं तिला कळल्यानंतर काय प्रतिक्रिया होईल तिची, देवच जाणे. करू व्हायरल? हा, एक मिनिट. शेअर. अगं बघतेस काय, तुझ्या बहिणीचा व्हिडिओ शेअर झाला. थोड्या वेळाने व्हायरल होईल. आता लोक बघायला येतील व्हिडिओ. काय केलंस तू हे? का वागलास असं? उद्ध्वस्त होईल रे माझ्या बहिणीचं आयुष्य. असं का करतोयस तू? एवढं सगळं करून निर्लज्जासारखं हसतोयस? डिलीट करा दे, लवकर डिलीट कर प्लीज. लवकर डिलीट कर. एक मिनिट. तू डिलीट कर व्हिडिओ. घे. हा कर ना. घे 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 ना. घे घे घे. कर कर. डिलीट करायचा ना व्हिडिओ. घे ना. घे. डिलीट कर. घे घे. उडी मार. डिलीट कर. काय ग, काय झालं? अशी रडवेली कशाला झालीस? आलीस तेव्हा डरकाळ्या फोडत होतीस वाघिणी सारख्या.
आता तुझी अशी शेळी का झाली आहे? तुम्ही मला हवं ते बोला, नावं ठेवा मला, पण माझ्या बहिणीला त्रास देऊ नका हो. तो व्हिडिओ डिलीट करणं मी हात जोडते. डिलीट करणं, नाहीतर तिचं जगणं कठीण होऊन बसेल रे. अरे कर ना डिलीट. अगं हे थांब थांब थांब, हळू 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 दे दे, तर माझ्याकडे दे, दे माझ्याकडे दे, काका लागेल तुम्हाला. माझ्याकडे दे. बाळा, अरे जरा स्वतःकडे लक्ष दे ना. आणि तू काळजी करू नको उगीच, काहीही वाईट घडणार नाही. चांगल्या माणसांच्या मागे देव असतो आणि तू कुणाचं वाईट केलं नाही, त्यामुळे तुझ्या बाबतीत तसं काही घडणार नाही. देव नेहमी आपल्या भक्तांची परीक्षा घेत असतो, तशीच तुझी पण परीक्षा घेतोय. तू या घरासाठी एवढी राबतेस, पण सुनंदाला तुझ्या कष्टाची कदर नाही. ती सतत छळत असते तुला. ती छळत वगैरे नाही, फक्त थोडा राग करते. पण का करते ते मला अजून कळलेलं नाही. मी कुठे चुकते की नाही बाळा, तुझी काहीच चूक नाही. सगळी चूक तिचीच आहे. तिला फक्त तुझ्यावर रागवायचं असतं, तुझ्यावर अधिकार गाजवायचा असतो. माया मात्र करता येत नाही. एवढं जरी तिने काव्याकडनं घेतलं असतं ना, तर खूप बरं झालं असतं. खरंच काका, काकूचा स्वभाव अक्काईसारखा असता तर. अक्काईसारखं कुणीच नाही. अगं ती लाखामध्ये एक आहे. ती फक्त तुझी बहीण नाही, तर तुझी ढाल आहे. सुनंदाने तुझ्या आयुष्याबद्दल घेतलेले जे निर्णय चुकीचे असतील ना, तर काव्या ते धुडकावून लावेल आणि तुझ्या बाजूने उभी राहील. बघ तू. हो काका, मलाही खात्री. पण ह्या सगळ्यात अक्काईला काही झालं नाही पाहिजे. तू नालायक माणूस आहेस हे माहिती होतं मला, पण एवढा नीचपणा करशील असं वाटलं नव्हतं. एवढा छळतोयस आणि निर्लज्जासारखा हसतोयस. तुझी हालत कशी झाली माहितीये का? पाण्यातून जसं मासा बाहेर काढल्यावर तडफडतो ना, तशी तुझी हालत झाली. तेही उगाच. उगाच म्हणजे? नाही केला तुझ्या बहिणीचा व्हिडिओ व्हायरल नाही, मस्करी केली. गंमत बघायची होती मला तुझी. तुला चेष्टा वाटतेय काही सगळी? का? तुझी बहीण भर रस्त्यात माझ्या कानफाटात मारू शकते. तुझा तो लाडका धीर प्रीतम मला भर रस्त्यात मारू शकतो 4 लोकांसमोर, तर मी हे नाही करू शकत. तुझ्या बहिणीची अवस्था मी काय करू शकतो ना, हे मला तुला दाखवायचं होतं. तुला काय हवंय नक्की? आता कशी मुद्द्यावर आलीस तू? मला काय हवंय? तुझ्या बहिणीचं लग्न माझ्याशी लावून द्यायचं आणि ते तू लावून देणार आहेस. आणि हा, त्याआधी माझं एक काम करायचं असतं. कुठलं?
तुझ्या घरी आलो होतो तेव्हा माझा अपमान केला होतास ना तू? केला होतास ना? माझ्या माहेरची परिस्थिती बिकट आहे, मला मान्य आहे, पण याचा अर्थ असा नाही की आम्हाला आमची मुलगी जड झाली आहे आणि तिचं आम्ही कुठल्याही 2 लग्न झालेल्या मुलाबरोबर लग्न लावून देऊ. मग आता त्या अपमानासाठी माझी माफी मागायची. जमेल? नाही जमणार तुला? करू व्हायरल? करू व्हायरल व्हिडिओ? मग ठीक आहे, मग हा व्हिडिओ आता मी व्हायरल करतो. नाही, मी माफी मागते. मग 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 हे काय करतेस? फक्त हात जोडून माफी मागणारच माझी? पाया पडून माफी मागायची. पाया पड.